नमस्कार. ताजा हालात न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भाजपाचे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा नांदेड लोकसभेत पराभव झाला. या पराभवामागील नेमके कारण काय यासंबंधी नांदेड येथे भाजपाचे पक्ष निरीक्षक तथा माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येथे चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले. नांदेड येथील माजी मुख्यमंत्री कैलासवासीय शंकरराव चव्हाण यांच्यानंतर मराठवाड्यातील राजकीय क्षेत्रातील गेल्या 40 ते 45 वर्षापासूनचे एक मोठे व अनुभवी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे राज्याचे माजी मंत्री तथा जिल्ह्याचे माजी खासदार भास्करराव पाटील खातगावकर यांच्या राजेंद्रनगर नांदेड येथील निवासस्थानी जाऊन भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी सदिच्छा भेट देऊन भास्करराव पाटील खतगावकर यांच्यासोबत सखोल अशी चर्चा करण्यात आली. नांदेड लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या पराभवाची कारणे शोधण्यासाठी भाजपाचे पक्ष निरीक्षक तथा माजी मंत्री रावसाहेब दानवे नांदेडमध्ये दाखल झाले आहेत. या चिंतन बैठकीला भाजपाचे राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण अनुपस्थित असून ते एक दिवस आधीच मुंबईला गेल्याचे सांगण्यात येत आहे. माजी मंत्री रावसाहेब दानवे हे नांदेड येथे सकाळी आल्यानंतर ते माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानी जाऊन तब्बल 2 तास बंद दाराआड गुप्त बैठक घेऊन रावसाहेब दानवे हे भाजप पदाधिकाऱ्यांसोबत चिंतन बैठकीसाठी शासकीय विश्रामगृहाकडे रवाना झाले. या चिंतन बैठकीला अशोकराव चव्हाण यांची दांडी असल्याने चर्चेला उधाण आले आहे. भाजपात अशोकराव चव्हाणांच्या प्रवेशामुळे नांदेड येथील लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाला यश मिळेल अशी आशा होती. मात्र अशोकरावांच्या भाजप पक्षप्रवेशामुळे सर्वत्र नाराजीचा सूर उमटला आणि याचाच फटका मात्र नांदेड लोकसभेच्या निवडणुकीत पत्करत माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकरांचा पराभव झाला. या पराभवामागील कारणे काय यासंबंधी भाजपाचे पक्ष निरीक्षक माजी मंत्री रावसाहेब दानवे हे नांदेड येथे चिंतन बैठकीला आले आहेत. चिंतन बैठकीनंतर भाजपाचे माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी पत्रकारांशी संवाद साधत उपस्थित पत्रकारांच्या प्रश्नांना पत्रकार परिषदेत उत्तरे दिली. पहा रावसाहेब दानवे यांची चिंतन बैठकीनंतरची पत्रकार परिषद. ताजा हालात न्यूज ब्युरो नांदेड. मी 3 वेळेस खुलासा केला की पराभवाला एक कारण नसतं. ही निवडणूक मतदारांनी हातात घेतली होती की त्यांनी ठरवलं की कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाचा पराभव करायचा. असं नाहीये. मी ज्या मतदारसंघाचा खासदार आहे तिथं मी विरोधी पक्षात असताना 25 वर्ष जिल्हा परिषद आमच्या युतीच्या ताब्यात होती. मी 45 वर्षापासूनचा राजकारणात आहे. मी 26 निवडणुका लढल्या मारून तुमच्या पुढे बसेल आहे. जे प्रस्थ इथं तुम्ही अशोक चव्हाण साहेब सांगतात ते प्रस्थ माझं तिथं बी होतं, जिल्ह्यात बी होतं. मग आता तिथंही पराभव झाला माझा. मग तुम्ही असं विचारायचं का की एवढं सगळं असताना तुमचा पराभव का झाला? जनादेश आहे. लोकांनीच निवडणूक हातात घेतली होती आणि लोकांनी दिलेला आदेश आम्ही आता मान्य केला. का त्यांच्यामुळेच का मी पण माझ्या मतदारसंघातला तसाच आहे ना. त्यामुळे अशा अनेक ठिकाणी पराभव झाले. ते मी सांगितल्याचे कारण आपलं हवेतली भाजप आता जमिनीवर येईल का विधानसभेला? भाजप जमिनीवरच आहे. भाजप कधीच हवेत नसती. हवा बदलत असती. लोकसभेच्या निवडणुकीत जे घडलं तेच विधानसभेच्या निवडणुकीत होईल असं डोक्यातून काढून टाका. निवडणुकीच्या नंतर त्यांचा जर प्रवेश झाला असता भाजपमध्ये, आता पुढचे प्रश्न विचारा. आता चला हे आहे. नाना पटोलेने गंभीर आरोप केलेला आहे की सरकार मराठा आणि ओबीसी मध्ये वाद लावत आहे. असं सरकारची भूमिका नाही अशी. लोकसभेच्या निवडणुका झाल्या महाराष्ट्रामध्ये भाजपला जागा कमी भेटतात. मोदींची जादू कमी झाली असं वाटतं? बिलकुल जादू कमी नाही. देशात मोदी तिसऱ्यांदा पंडित नेहरूनंतर प्रधानमंत्री झाले. याला जादू कमी झाली असं म्हणता येत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेची जर निवडणुका पूर्वी झाल्या असत्या तर लोकसभेचं चित्र वेगळं राहिलं असतं का? सरकार या निवडणुका घ्यायला तयार होतं, पण कोर्टात त्या विषय असल्यामुळं, कोर्टात प्रलंबित असल्यामुळे त्या निवडणुका सरकार घेऊ शकलं नाही. लोकसभा निवडणुकीत जे वातावरण आहे आणि जे पडझड झाली ते आता विधानसभेत कसं केलं आहे? भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला एकत्र करून पुन्हा कामाला ना विधानसभा जिंकू. नांदेड साहेब, विधान परिषदेवर संधी आहे का कुठे? नांदेडला कुठे मिळेल? हा निर्णय पार्लमेंटरी बोर्ड करत असतं. हा काही मी एकटा निर्णय करत नाही. त्यामुळं पार्लमेंटरी बोर्डाची मिटिंग होईल, त्यात तो निर्णय होईल. काय काय इतर काही पक्षाचे नेते आहेत का म्हणून अजून संपर्कात भाजपच्या?
घेणार का त्यांना परत? मला कोणी भेटलं तर मी चर्चा करील त्यांच्याशी. आज असेल तर भेट घाला माझी. सर्वचे धन्यवाद. खडसे साहेब काल भेटले तुमच्या वरिष्ठांना, तुमचे जुने सहकारी, काय प्रतिक्रिया? आनंदाची गोष्ट आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये आता तुम्ही कोण 2-4 आज भेट घाला माझी. आम्ही घ्यायला काही नाही. आम्हालाच घेऊन टाका सगळ्याला. कोणला? तुम्ही हर निवडणुकीत रंग बदलता, कधी आमच्याकडून कधी तिकडून. तेव्हा आता विधानसभेत तुम्ही आमच्याकडून या सगळेजण. तुम्ही तशी काळजी घ्यावं लागेल. विरोधक तुमचे अपप्रचार करण्यात म्हणा कशात हे ठरले? आता साहेब, या सगळ्यांचं उत्तर माझं एकच आहे की ही निवडणूक मतदारांनी हातात घेतली होती. त्यांनी जो जनादेश दिला तो आम्ही प्रत्येक पक्ष, आम्ही उमेदवारांनी आणि पक्षाने आमचा स्वीकारलेला आहे. पराभवाला कारण एक नसतं आणि त्यामुळं वेगवेगळे पराभवाचे कारणं असतात. तर तो जनादेश तुमचं होता. भविष्य काय आता? पक्षाचा कार्यकर्ता हे पद माझ्याकडं आहे आणि हे पद कोणीच काढून घेऊ शकत नाही. नाही, आता फडणवीस म्हणतात मला उपमुख्यमंत्री म्हणून नको आहे, प्रदेशाध्यक्ष करा. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय केलं पाहिजे? हे माझ्या मनावर नसतं राजा नाही, उपाय. तुमची इच्छा हो. माझ्या इच्छेचं काही प्रश्न, मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून कार्य करणार. मंत्रिमंडळ विस्तारात नाण्याला संधी मिळाली. अजून विस्ताराचा ठरल्याच्या बाद हा प्रश्न विचारा मला. चिखलीकरांना पोटी मोठी संधी पक्षामध्ये देणार. चिखलीकर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आहेत. मी पण नेता आहे. आम्हाला या संध्याच भेटल्या जातात लोकांमध्ये जायच्या. चला.